नमस्कार, मी ओमप्रिया कौस्तुभपंडित स्वागत करते आपलं केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये। आपली कंपनी जवळपास 30 ते 40 प्रकारचे फूड प्रोसेसिंग मशिनरीज मॅन्युफॅक्चरिंग करते। चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ। आज आपल्या कंपनीमध्ये प्रल्हाद सर हे बुलढाण्यावरून आले आहेत त्यांच्या मुलासोबत। जवळपास 1 महिन्यापासून ते आपल्या स्टाफच्या फॉलोअपमध्ये होते। आज ते नाशिकला आपल्या केपी प्रोडक्ट्स कंपनीमध्ये आले आहेत। जाणून घेऊयात त्यांचं आपल्या मशीनबद्दलचं काय म्हणणं आहे। प्रल्हाद सरांचे बरेच क्वेश्चन होते। मशीन कशी आहे, मशीन कशी वर्क करते, त्यामध्ये कसे पापड काढायचे, परत कोणते कोणते काढू शकतो, पापड काढू शकतो तर त्याची रेसिपी काय असेल, असे बरेच क्वेश्चन होते। आपण त्या क्वेश्चनचं तर निरसन करायला बसलोय तिथे आपण त्यांना सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिली। मशीन कशी आहे, कशी वर्क करते, त्या मशीनवरती तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे पापड काढू शकता, परत ते कसे काढू शकतात, त्याची रेसिपी काय असेल, ह्या सगळ्या छोट्या छोट्या डिटेल्स पण आपण त्यांना दिल्या। आता त्यानंतर आपण त्यांना दुसऱ्या युनिटवरती डेमोसाठी घेऊन आलो आहोत। डेमो सुरू करण्या अगोदर त्यांना मशीनचे डिटेल्स, मशीनचे पार्ट्स, प्रत्येक पार्ट कसा वर्क करतो ह्याची सगळी डिटेलमध्ये त्यांना माहिती दिली। जसं की टेफ्लॉन रोलर कसं वर्क करतं, हा इम्पोर्टेड बेल्ट कसा वर्क करतो, डाय कशी चेंज करू शकतात, ही माहिती आपण त्यांना डिटेल्समध्ये दिली। आपण आता त्यांचा डेमो पाहूयात। डेमो सुरू करताना आपण सगळ्यात अगोदर त्यांना पापडाची थिकनेस चेक करून दाखवतो। जसं की त्यांना नंतर मशीन घेऊन गेल्यानंतर त्यांचा हा प्रॉब्लेम यायला नको, आमचा पापड जाड होतोय तर पातळ कसा करायचा, पातळ होतोय तर जाड कसा करायचा, किंवा आम्हाला पापडा व्यतिरिक्त रोटी बनवायची तर ती कशी बनवायची, त्याचे जाड रोटी ही जाड असती तर ती जाड कशी बनवायची, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नंतर इझी जातात। म्हणून आपण सुरुवातीला त्यांना तेच दाखवतो। थिकनेस कशी चेक करायची हे त्यांना आपण आता शिकवलं। त्यानंतर आपण पूर्णपणे फुल्ली ऑटोमॅटिक मशीन ड्रायरसोबत त्यांना डेमो देतोय। त्यांना वीट ड्रायर मशीन हवी होती म्हणून आपण ड्रायरवरती त्यांना डेमो दिला।
आपण त्यांना परत डेमो देतोय, पण आपण पाहत असाल हे पापडाचा डेमोमध्ये ही शीट का टाकली असेल, त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते. कारण ड्रायरमध्ये हा फक्त उडदाचा पापड ड्राय होतो. तांदळाचा पापड, नागलीचा पापड तुम्हाला करायचा असेल तर तो असा शीटवरून तुम्हाला वरती उचलून घ्यावा लागतो आणि तो उन्हामध्ये सुकवावा लागतो. नागलीचा पापड, तांदळाचा पापड हे ड्रायरमध्ये ड्राय होतच नाही. त्याकरिता आपण ही शीट लावली आहे. ती अशी उचलून डायरेक्ट आपण वाळत घालू शकतो. ही सगळी इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपण त्याचा आता फीडबॅक घेतला आहे, तो पाहूया. सर, आपलं नाव काय आणि आपण कुठून आलो? माझं नाव प्रल्हाद गणपत अस्वाल, कंपोस्ट वरवड दुकान, तालुका संग्रामपूर, जिल्हा बुलढाणा. आणि सर, आपल्याला कंपनीबद्दल कसं माहिती पडलं? माझ्या साळवाच्या मुलांनी सांगितलं की कंपनी हे आहे नाशिकतून इथून जळगावला मशीन आणलेली आहे म्हणे, तुम्ही तिथं जा, तिथं तुम्ही पाहून या, तिथं बुक करा. अच्छा. आणि सर, आपण किती दिवसापासून कंपनीच्या संपर्कामध्ये होता? 2-2.5 महिने. अच्छा. तर मग आपण कंपनी वगैरे आता बघितली आणि मशीन वगैरे बघितली आपली. डेमो वगैरे भेटला सर तुम्हाला? आणि डेमो तुम्हाला व्यवस्थित भेटला? ठीक आहे सर. आणि सर, आज आपली मशीन बुक होणार आहे आणि जाणार आहे आपल्या गावी, डिस्पॅच होणार आहे, बरोबर? ठीक आहे सर, चालेल. हा होता त्यांचा फीडबॅक. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. केपी प्रोडक्ट्स, आपला बिझनेस, आपली प्रगती.